आज वर्ल्ड एनवायरमेंट डे आणि आम्ही हरमल पंचक्रोशीची भुरगीं हांगा झाडां लावंक आयल्यान. फाटल्या खूप वर्सांनी आम्ही इकडेन झाडां लायत आयल्यान आणि आम्ही तुमकांय आपयतात की इकडेन येवन झाडां लावची म्हणून. जशें आमी हांगा झाडां लायल्या तशें हांव मागता तुमी येवन 4 झाडां लाया जाता तितली झाडां लाया. तुमी हांगा बिचार येतात 2 पावलां मातसो वयर चडोवन एक झाड लायल्यार ते फुडाराक खूब आमच्या भुरग्यांक आनी यंगस्टरांक ऑक्सिजन दितले. हॅपी वर्ल्ड एनवायरमेंट डे सगळ्यांक. आयज ही धवरूक संस्था आसा तेचो हांव एक मेंबर आसा आनी गेली 7 वर्सां हांगासर आमी झाडां लायतात. म्हाका प्राऊड फिलींग आसा की जेन्ना हांव स्टुडंट आसलो तेन्नाच्यान हांव हांगासर झाडां लायता आनी आयज हांव टिचर जाला आनी म्हाज्या स्टुडंटांक हांगासर घेवन येयला झाडां लावपाक. ती एक म्हाका बरी प्राऊड फिलींग आसा. हांगासर हांव सगळ्या लोकांक आव्हान करता की आमचो ह्यो जुनसवाडाचो दोंगर आहा मांद्रे हांगासर सगळ्या लोकांनी येवपाचें आनी ती झाडां लावपाचो जो एक्सपिरियन्स आसा तो सगळ्या लोकांनी घेवपाचो अशें हांव लोकां कडेन आव्हान करता आनी सगळ्यांक परत एकदा वर्ल्ड एनवायरमेंट डेचो खूब शुभेच्छा दिता. थँक्यू. नमस्कार, माझे नाव गीता तुषार कान्होजी. हांव हरमल पंचकृषी हायर सेकंडरीन टीचर म्हणून काम करता. सो आयज आमी वर्ल्ड एनवायरमेंट डे सेलिब्रेट करता. 5 जून इज सेलिब्रेटेड एज वर्ल्ड एनवायरमेंट डे आणि ह्या वर्साची थीम आसा बीट प्लास्टिक पोल्युशन. सो आमचे स्टुडंट हरमल पंचकृषी हायर सेकंडरीचे स्टुडंट एवरी इयर हांगासर येवन झाडां लायता आणि म्हाका खूब बरें दिसता की आमच्या स्टुडंटांनी हांगा कंट्रीब्यूट केल्ले आसा आणि माझी इच्छा आसली हांगासर येवन धवरूक जो ग्रूप हांगासर येवन काम करता त्यांच्या बरोबर येवन पार्टिसिपेट जावन झाडां लावपाचें आणि आयज ती म्हाका ऑपॉर्च्युनिटी मेळिल्ली आसा झाडां लावपाक. हांवेनूय एक झाड लायलें. सो म्हाका खूब बरें दिसता. थँक्यू धवरूक ग्रूप. हॅलो, माझे नाव शमिका सीताराम आश्वेकर. हांव आर.डी. कॉलप हायस्कुलांतल्यान स्टँडर्ड 9थान शिकता. आयज आमी हांगा एनवायरमेंट डेच्या निमतान हांगा झाडां लावंक येयला. हे झाडां लावपाचे जे उपक्रम आसा तो धावरूक संस्था जी आसा ती दर वर्सा वर्ल्ड एनवायरमेंटल डेच्या दिसाळी लायतात. सो आमकां ते कितें करतात, धावरूक संस्था जी आहा ती सरावंडींग स्कुलांक एकठांय करतात आनी आमकां झाडां लावंक प्रेरणा दितात. आयज तुमी पळोवंक शकता आमी कितली बरी झाडां लायला. सो थँक्यू धावरूक संस्था आमकां अशी ऑपॉर्च्युनिटी दिवपाक. थँक्यू. येता वत पडटा सामकें. गुड मॉर्निंग. म्हजें नाव अनघा आसगांवकर. हांव आर.डी. कॉलप हायस्कूल ह्या स्कुलान शिकयता. तर आयज 5 जून जो आमी वर्ल्ड एनवायरमेंट डे म्हणून सेलिब्रेट करता आणि ह्या दिसा वर्साच्या वर्सा ही धावरूक ही जी संस्था आसा ती एक बरो उपक्रम राबयता. तो म्हटल्यार एका ह्या जुंचे ह्या डोंगराचेर येवन ती झाडां लावपाची आणि त्यांची जोपासणी करपाची वर्सभर. तर ह्या वर्सा सुद्दां आमी हो उपक्रम राबोवपाक ह्या धावरूक संस्थे वांगडा आमचे स्कुलाची भुरगीं 8वी आनी 9वेची भुरगीं आर.डी. कॉलप हायस्कूल ह्या स्कुलाची भुरगीं आमी घेवन हांगा येयल्लीं आसा आणि ह्या दिसा आमी आयच्या ऑलमोस्ट म्हणू शकता आमी की 500 इतली झाडां आमी ह्या हांगासर लायिल्लीं आसा. मी सायडीक पळोवंक शकता की भुरगीं आसात ती झाडां लायतात, खणटात. सो तांकां ह्या निमतान एक एनवायरमेंटा वांगडा फ्रेंडली जावपाक तांकां एक चान्स मेळटा भुरग्यांक आनी एक आयडिया मेळटा. तर अशा तरेन ही वर्सभर ते झाडाची जोपासणी करतात. त्या टायमार तांकां येवन उदक घालतात आणि अशी हिरवळ ही सगळ्याक तुमी पळोवंक शकता. तर थँक्यू. Myself Anushka. I am from Standard 8th from R.D. Khalab High School. Today we have come here on the occasion of 5 June, that is World Environment Day. So every year, Dhavruk, this organization invites all the neighboring schools and high schools to come here and plant trees. And throughout the year, Dhavruk fully nurtures the trees that were planted. So every year different students of this Dhavruk organization come here and plant different trees. So today we here have planted 500 trees from R.D. Khalab High School, and
we are we have done so much that all the greenery here is planted by Dhavruk. So we are very happy to do so and tell so that we have done this greenery to our world. Thank you. नमस्कार. हांव जेडपी मेंबर रंगनाथ सूर्यकांत कलचावकर, हरमल जेडपी मेंबर. आयज पर्यावरण दिनाच्या सगळ्यांक तुमकां शुभेच्छा. धवरूक संस्था आयोजित आज गेली कित्येक वर्सां ते हे ट्री प्लांटेशन करतात. आमी ह्या ट्री प्लांटेशनाक कमीत कमी 3 वर्सां म्हाका दिसता तेंचे बरोबर आसतात. आयज हे 3रे वर्स आमचे आणि बरे तरेन ते केवळ प्लांटेशनच करिनात, तर त्याच बरोबर ते प्लांटेशनाचे कशें तेचे संवर्धन करप, ते सांबाळप कशें, तेचेय काळजी ते घेतात. ते वर्षभर तेच्या फाटल्यान आसतात. केवळ कोण तरी एक जेका हे पर्यावरण नाका आसता, हे लोक खंय तरी त्या ग्रासाक उजो घालप आनी कितें करप अशें करून तांकां सतत त्रास जायत आसता त्या बाबतींत. तरी सुद्दां ते धैर्य ना सोडटा, आपले कार्य करीत वयतात. आणि आयज ते कार्य करता आसतना ह्या दोंगराक पयलीं सारके बॅरल लँड आसले ते तेंच्यांनी आयज खंय तरी ही झाडां अशी दाखोवपाचे प्रयत्न केला आणि तो सक्सेस जाला. हांव जास्त काय उलयना, कित्याक त्यांच्या ह्या कार्याक तांकां शुभेच्छा दिता. तेंच्यांनी अशेंच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जे काम करतात ते तेंच्यांनी अशेंच चालू दवरपाचे आणि आमी ताका खंय तरी कसलेंय जर तांकां सहकार्य आसत जाल्यार ते आमचे थ्रू तांकां मेळचें अशें मागता आणि तांकां परत एकदा शुभेच्छा दिता. तेंचें अभिनंदनय करता की ते हे सुपीक अशें काम करतात किंवा आनीकय खंय तरी जागे तेंच्यांनी पळोवपाचे, ते अशे विकसीत करपाचे आणि फुडें वचपाचे. थँक्यू. धन्यवाद. आज वर्ल्ड एनवायरमेंटल डे आणि हांव मांद्रेचो सरपंच मांद्रे पंचायतीच्या थ्रू हांगा हाजीर जाला आणि आमचो तुषार भाव आसा आणि जायते दुसरे रामा रुद्रेश हांच्या अंडर धवरूक हे संस्थेच्या अंडर जायती वर्सां हे हिंगा ही आमची गव्हर्मेंट एरिया आसा आनी तातूंत हे झाडां रोयतात आणि जायती झाडां बरी वाडल्यातूय. आयज म्हाका दिसता सुमार एक 500 झाडां तांणी रोयल्यात आणि हे तांचें काम बरें फुडें व्हरपाक म्हाजो तांकां सपोर्ट आसतलो. आणि आयच्या तुमी वर्सांनी पळयशी जाल्यार झाडाचेर कोण तितलें इम्पॉर्टन्स दिना. जायतीं जर झाडां कट करून कोण बिल्डिंगां बांदता, जावन आपली ती घरां बांदता. आमच्या भुरग्यापणार आमी पळयलां आमचे जाणटे एक माडाचे पासून चुड्यात कातरल्या न्हू जाल्यार आवाज करीत, घर पासून बांदतना कितें तरी झाड सोडप आणि घराचें फावंडेशन घालून झाड सेफ करून आपलें घर बांदप हें आसतालें. आयज हें सगळें काबार जालां आनी दुसऱ्या देशांनी तुमी पळयशात, अदर पार्ट्स ऑफ इंडिया, दिल्ली जावं आनी खंय जावं झाडां म्हणटा ती नजरेकूच दिसना. आनी असो गोंयान म्हाका दिसता टायम येवचो न्हू, जें नेचर आसा तें सांबाळचें आणि जाता तितलें ग्रीन दवरचें. हांव स्वता पासून हांवें जायती बिचा सायडीन झाडां लायल्यात, नात म्हटल्यार 40 बीच सायडीन लायल्यात हांवें आनी वयर प्रॉपर्टीन आनीक 100 लायल्या. सो आमी बी पार्ट ऑफ नेचर आणि आमी नेचर सांबाळटा आणि आमकां तसो हेल्पूय भायरसून मेळटा. देव बरें करूं. नमस्कार. विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो. विद्या प्रबोधिनी महाविद्यालय हे नेहमीच पर्यावरण रक्षणासाठी एक नाही 10 पावलं पुढे राहिलेलं आहे. गेली जवळजवळ 10-12 वर्ष आमच्या महाविद्यालयाचे शिक्षक असिस्टंट प्रोफेसर रुद्रेश मामल यांनी स्थापन केलेल्या धवरूक ही एक NGO ज्याच्यामार्फत गेली 10-12 वर्ष मांद्रे येथील पठारावर या डोंगरावर वृक्षारोपणाचं कार्य सातत्याने सुरू आहे. जवळजवळ 25,000हून अधिक वृक्षारोपण इथे केलेले आहेत, ज्याचे जवळजवळ 90% सक्सेस रेट आहे. धवरूक हे नाव अर्जुन वृक्षावरून आलेलं आहे आणि अर्जुन म्हटल्यानंतर जिथे अर्जुन आहे तिथे श्रीकृष्ण आहेच. परमेश्वराचा आशीर्वाद तिथे असतोच आणि त्याच्या आशीर्वादाच्या रूपाने आज इथे तुम्ही बघाल की ज्या जागेवर एकही झाड दिसत नव्हतं तिथे हजारांनी झाडं आपल्याला बघायला मिळतात आणि काही झाडं 8-10 फुटाच्या वरती गेलेली आहेत. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जी थीम आहे ती बीट द प्लास्टिक पोल्युशन जे होतं त्याच्यापासून या संसाराला, या पृथ्वीला मुक्त करण्यासाठी जी थीम यावर्षी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे
सेल्फ सस्टेनेबल डेव्हलपमेंटल जे गोल्स आहेत त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन, क्लायमेट ॲक्शन, लाईफ बिलो वॉटर आणि लाईफ ऑन लँड ह्या 4 महत्त्वाच्या घटकांमध्ये विद्याप्रबोधिनी महाविद्यालय आणि धौरुक यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक वर्ष आमचं काम सुरू आहे. लाईफ ऑन द लँड ही थीम 10-12 वर्षाचं सातत्याने सुरू आहे. तुम्ही इथे बघाल की विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे विद्यार्थी, येथील स्थानिक लोक, पंचायत, जिल्हा परिषद यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हजारांनी झाडं लावलेली आहेत. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी या डोंगराला पाणी अडवा पाणी जिरवा या पद्धतीचे हे ट्रेंचेस मारलेले आहेत. आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे या गावातील आजूबाजूच्या विहिरी होत्या, या जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचं पाणी संपायचं, त्या आटायच्या. पण यंदा असं लक्षात आलंय की यंदा मे महिन्यात सुद्धा त्या सगळ्या विहिरींना भरपूर पाणी आहे आणि गावातील सर्व नागरिक याचं श्रेय धौरुक या संस्थेला देत आहेत आणि पर्यायाने विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पण त्याचं श्रेय मिळत आहे. सातत्याने केलेल्या कामाचा परिणाम काय असतो हे इथे बघायला मिळतं. मला वाटतं फक्त दिवस कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये साजरा न करता प्रत्यक्षात ते दिवस इथे येऊन प्रत्येक दिवस हा पर्यावरणासाठी आहे, कारण पर्यावरण आहे म्हणून आम्ही आहोत हे लक्षात घेऊन आपण जर रोजच्या रोज एक छोटी छोटी अशी कामं करत राहिलो, विद्यार्थ्यांच्या मार्फत, संस्थांच्या मार्फत, स्थानिकांच्या सहकार्यामार्फत, असं जर जे बॅरन लँड्स आहेत, ओपन लँड्स आहेत, अशा जागेवर वृक्षारोपण केलं किंवा ही पाणी अडवा पाणी जिरवा यासारखी जर थीम आपण जर अवलंबली तर मला वाटतं गोव्यामध्ये जे आपण म्हणतो की कोकण हे एक निसर्गरम्य परिसर आहे, तो कुठेतरी त्याला फाटा देत जी काय डेव्हलपमेंट चाललेली आहे ते पुनश्च परत ते पर्यावरण पूरक किंवा पर्यावरणला पूरक असे दिसेल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल याच्याबद्दल मला दुमत नाही. आणि मी यामार्फत सगळ्या गोमंतकीयांना आवाहन करतो की धौरुकने जे पाऊल उचललेले आहे त्यापुढे एक छोटंसं पाऊल प्रत्येकाने आपापल्या गावात आपापल्या वाठारात उठवावं आणि अशा प्रकारचं वृक्षारोपण करावं, जेणेकरून आपण गोवा हे छोटं राज्य आहे त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट सगळ्या जगासमोर मांडण्यासाठी सहज आपण ते करू शकतो. आणि मला वाटतं धौरुकने ते करून दाखवलेलं आहे. ज्या लोकांना ही आज बाईट बघतायत त्यांनी मुद्दाम येऊन या जागी येऊन बघावं की त्यांनी कशा पद्धतीने गेली 10-12 वर्ष काम केलेलं आहे आणि तशा प्रकारचं काम आपापल्या गावामध्ये आपण सुरू करूया. सर्वांना पुन्हा एकदा पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.